बऱ्याच वेळा माझ्याकडे लोक येतात की चिलेशन थेरपी आम्ही करू का? तर चिलेशन इज बॅन्ड इन अमेरिका. दिस इज व्हेरी ब्लंटली आय एम टेलिंग की चिलेशन इज ब्लँड इन सम दॅट इज कॉल्ड एज अ क्लास 3 इंडिकेशन. म्हणजे त्याच्यामुळं तुम्हाला फायदा नाही तर नुकसान होऊ शकतं. चिलेशन म्हणजे काय करतात? चिलेशन म्हणजे तुम्हाला EDTA, कॅल्शियम फॉस्फेट आणि नॉर्मल सलाईन असे 40 ते 50 कोर्सेस केले जातात. त्याच्यामुळं असं त्यांचं हे आहे की त्याच्यामुळे जो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स आहे आर्थरोस्क्लेरोसिसमधला, तो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स कमी होतो आणि त्याच्यामुळं हार्ट अटॅक होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळं नॅचरल बायपासचं प्रमाण वाढतं आणि ब्लॉकेजेस काही कमी होत नाही. ही थेरी कुठेही प्रूव्ह झालेली नाही आहे. ह्या थेरीमध्ये बऱ्याचशा पेशंटमध्ये स्टडी झालेला आहे. त्या स्टडीमध्ये चिलेशन थेरपीचा कुठलाही प्रकारचा मोठा फायदा झालेला दिसून येत नाही. मी एक कार्डिओलॉजिस्ट आहे म्हणून हे मी तुम्हाला सांगत नाही आहे, पण हे सगळ्या सायंटिफिकरित्या प्रूव्ह झालेलं आहे. एखाद्या वेळी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण अशा काही गोष्टी करू नका ज्या तुमच्या शरीरासाठी हजार्डस आहेत आणि ज्या तुमच्या शरीरासाठी चांगल्या नाही आहेत. त्यामुळे ॲज एक डॉक्टर म्हणून हा सल्ला मला तुम्हाला देणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं आपण जे काही करणार आहे, शेवटी आपलं हृदय, आपलं शरीर हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्याही कुठल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या सोयऱ्यांमध्ये हार्ट प्रॉब्लेम झाला तर आपली पूर्ण फॅमिली एक कन्फ्युजनमध्ये असते. त्याच्यामुळं अशावेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. अशावेळी काही गोष्टी ज्या सायन्सनी किंवा ह्या गेल्या कित्येक वर्षामध्ये सायंटिफिकदृष्ट्या प्रूव्ह झालेल्या आहेत, याप्रमाणे आपली ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं असतं. आज आयुष्यमान भारत योजना असू दे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची हेल्थ स्कीम इन्शुरन्स असू दे, याच्यामध्ये हृदयरोगावरचे ऑपरेशन्स, अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी हे पूर्णपणे स्कीममध्ये फ्री होतात. त्याच्यामुळे आपल्यावर फायनान्शियल बर्डनसुद्धा येत नाही. त्यामुळे आपण योग्य ठिकाणी जाऊन आता सेवा सदनसारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये जिथं महिन्याला 700-800 ऑपरेशन्स होत आहेत, ज्या महिन्याला 100पेक्षा जास्त बायपास सर्जरी होतात, ज्याच्यामध्ये सर्व या नवीन शासकीय योजनेमध्ये या सगळ्या फ्री होत आहेत, याची क्वालिटी, याचा एक स्तर आज सेवा सदनने एस्टॅब्लिश केलेला आहे. तर अशासारख्या इन्स्टिट्यूशन्समध्ये जाऊन आपण याच्याबद्दलची माहिती घ्यावी, याच्याबद्दलची ट्रीटमेंट घ्यावी, याच्याबद्दल जो आपल्याला होणारा त्रास आहे किंवा जो आहे तो लवकरात लवकर आपण कमी करून घ्यावा आणि एक हेल्दी लाईफ, म्हणजे ज्याला आपण एक निरोगी आयुष्य म्हणतो, हे जगण्यासाठी आणि जास्त प्रोडक्टिव्ह आयुष्य जगण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा. हेच मला ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ अस. काही क्वेश्चन्स असतील तुम्ही त्याचे उत्तरं नक्कीच देऊ शकता.